तेच काय बनवायचं, थोडं वेगळं करून बघू. पापड आणि बटाट्याचा कीस एकत्र करून बघू. कशा दिसतंय पापड्या? एकदम छान ना. सगळेच विचारतील पापड्या कशा बनवल्या ना. चला तर पापड्या तळून बघू. बऱ्याचदा कीस जर सेपरेट केला तर काय होतं, तो कीस झाऱ्यात येता येता जळून जातो. त्यासाठी केला पापड्या आणि बटाट्याचा कीस एकत्र. तर पापड्या आणि कीस दोन्ही पांढऱ्या शुभ्र झाल्या पाहिजे. त्यासाठी 1 कप साबुदाणा 10 ते 15 मिनिटं भाजून घेतला. त्यानंतर मिक्सरमध्ये पावडर करून घेतली. मिक्सरच्या भांड्यातच 2दा करून 1 कप पाणी घालून मिक्स करून घेतले. त्यानंतर आणखी 2 कप पाणी, अर्धा चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता हे मिश्रण थोड्या वेळ भांड्यात तसंच राहू द्या. तोपर्यंत बटाट्याचा कीस करून घेऊ. बटाट्याचा कीस करण्यासाठी मी बटाटे सोलून घेतले आणि बटाटे पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. त्यानंतर जाड बटाट्याचा कीस तयार करून घेतला. बटाट्याचा कीस 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर शेवटच्या पाण्यात थोडा तुरटीचा खडा फिरवून तुरटीचा खडा पाण्यात तसाच राहू द्या. आता मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळल्यानंतर सर्व कीस त्यामध्ये घाला. 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवून अर्धा कच्चा शिजवून घ्या. त्यानंतर कीस चाळणीत काढून ठेवा. आता आपण तयार केलेला साबुदाण्याचा घोळ किंवा मिश्रण 10 ते 15 मिनिटं शिजण्यासाठी ठेवा. साबुदाणा चांगला घट्ट आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत चांगलं शिजवून घ्या. साबुदाणा शिजल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला छोट्या पळीपापड्या तयार करून घ्यायच्या आहे. पापड्या करताना छोट्या चमच्याने करा व त्यात थोडं अंतरही ठेवा. आता त्यावर थोडं कीस घालून हलक्या हाताने प्रेस करा. 2 दिवसात पापड्या एकदम छान वाळतात. कसा वाटला हा फ्युजन पापड? कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.